वर्षभर टिकणारा गुळ आंबा आज आपण करणार आहोत। 2 कैऱ्या घेतल्यात, स्वच्छ पाण्याने धुवायच्या, कोरड्या कापडानं पूर्ण कोरड्या करून घेऊया पुसून घेतल्यानंतर त्याच्यावरचं साल काढायचं। साल काढलेल्या कैऱ्या लगेच इथं खिसून घेऊया। आता मी कैऱ्या खिसून घेतल्यानंतर मोजल्या होत्या। 1 वाटी कैरीचा खीस भरलाय, त्याच वाटीने 1 वाटी गूळ। गॅसवरती कढई गरम करायला ठेवल्या, 1 चमचा तूप घालायचं, कैरीचा खीस घालूया। कैरीचा खीस घातला की चांगलं 1-2-3 मिनिटं मिक्स करायचं, जेणेकरून पाण्याचा अंश राहणार नाही। पूर्ण कैरी कोरडी झाली की लगेचच गूळ घालूया। आता गूळ घातल्यानंतर पूर्ण 5 मिनिटाला मिक्स करायचं चांगलं। आता त्याच्यात घालते मी 2 दालचिनीचे तुकडे, 2 वेलची आणि 2 लवंगा। परत हे चांगलं 10 मिनिटं मिक्स झालं की आपला हळूहळू आता गुळ आंबा तयार व्हायला लागलाय। चिमूटभर मीठ घातल्यानंतर बघा 5 मिनिटं हलल्यानंतर असा आपला गुळ आंबा तयार झाला। आता गॅस बंद करूया आणि थंड झाला की काचेच्या भरणीत भरून ठेवायचा, वर्षभर टिकतो।